तर मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ताडीवत्ता चौकात रस्ता रोको आंदोलन सुरू केलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। जमीन घोटाळा प्रकरणी आता आंबेडकरी चळवळीचे काही कार्यकर्ते आक्रमक होत रस्ता रोको केलेले आहेत। आपण बघू शकतो की हा सगळा रस्ता रोको आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आमच्या मागणी अशी आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी महाराजांची महाराष्ट्र जमीन ही मुंडव्यामध्ये गिळंकृत केलेली आहे। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या कंपनीचे मालक आहेत पार्थ पवार यांच्यावर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। जर पार्थ पवार गुन्हे दाखल होत नसेल तर ही खूप मोठी शोकीनता आहे। पार्थ पवार गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आंबेडकर समाजाचं आंदोलन असंच चालू राहणार। तुम्ही घोषणाबाजी करताय सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात, काय सरकारी आधार शेतकऱ्यांना पाचशे पद्धतीमध्ये विश्वासात घेतलं नाही किंवा 24 तासामध्ये जागा लाटली, टोटली 300 कोटी दिल्यात। 300 कोटी कुणाकडे गेले हे पण कुणाला माहित नाही। पाहिलं की या पद्धतीने हे सगळं आंदोलन जे आहे ते आपल्याला दिसत आहे। सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।